राम राम मंडळी, रोजच्यासारखं आपण परत गेलो आज कॉलेजला. तुम्ही पण म्हणता का काय रोज रोज कॉलेजला जातोय? आपली इच्छा जरी नसली ना तरी आपल्याला जावंच लागतं. कारण जर ॲबसेंट जर राहिलो ना तर आपले सर लोक डायरेक्ट आपल्याला साऊथच्या विलनसारख्या धमक्या देतात. मजाक से हटके गुरु, आपलं प्रोजेक्ट वगैरे चालू आहे, एकतर लायलेत आपले 2-3 महिने, त्याच्यामुळं जावं लागतं. परत कॉलेज लाईफ संपल्यानंतर मग हे परत भेटणार आहे का अशा नमुन्याहून लक्षात आला राव्या यायला लय जास्त शहाणा होता आज, नाही का? आणि त्याला जोड्यादार हसवायला, त्याला काही कामं नाही दामाने येतो घेऊन याला. इथं आमची ID चेक करते रोज, आम्हाला येऊन न देतं, आणि याला कोण येऊन देतं काय माहिती कसं काय मध्ये. याचं सोडावं याच कॉलेजला होता, पण याचं काय आहे बघवल्याने तोंडाचं बापले. उठून सुटून येतो कॉलेजला, कामधंदे आहे का नाही काय माहिती. मजाक से हटके गुरु आपला दोस्त आहे रे एकदम लहानपणचा. आणि याला तर तुम्ही ओळखताच, याचा काही विषयच नाही. ह्यो म्हणजे डायरेक्ट हर्षाबाई आहे. ह्यो पण परत भरपूर दिवसातून आला होता म्हणून वजे पाटलासोबत भेट घातली. दोघं एकाच गावातले, पण असे भेटत होते जसे काय वनवासावरून आला हर्षाबाई. मग काय अचानक मध्ये त्याला आली या बडाकची आठवण. म्हणे चल मग त्याच्याकडं. मग गेलो त्याच्याकडं, तर बाई असा भांडं त्यांची डायरेक्ट वर्ल्ड वॉर 3 चालू झालं इथं. विषय पण काही गंभीर नव्हता बरं का. याच्या बहिणीच्या लग्नाला नाही बोलवल्याने म्हणून त्याला भांडत होता. ते म्हणे अरे आपल्या सख्या बहिणीचं लग्न नव्हतं रे ते. पण आम्ही म्हणलो बहीण असते. हे हर्षाबाईने आपले थोडेफार पिक काढले होते. कसे बरं का कमेंटमध्ये सांगा. पण फोटो भारी येते राव आपले. मग परत गेलो कॉलेजला, आणला वाटी लावून. आणि हे आहे आपले ऑर्गॅनिक मेंबर, 1 नंबर माणसं आहे बरं का.